हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. या अगोदर आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये भरपूर पोर्शन पाहिलेलं, सेन्सरी नर्व पाहिले, मोटर नर्व पाहिले. आज आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक ब्रेन पाहणार आहोत. ब्रेन म्हणजे मेंदू. आपण सर्वांना माहित आहे की शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि अविभाज्य असा अवयव असतो मेंदू. ओके, शरीराचा सर्व कंट्रोल मेंदूद्वारेच केलं जातं. चला मग आपण ब्रेन विषयी पाहूया. नेमकं ब्रेन म्हणजे काय. ओके मित्रांनो, ब्रेन हा आपल्या डोक्याच्या आतमध्ये जो क्रॅनियल वॉल्ट आहे त्या क्रॅनियल वॉल्टच्या मध्ये प्रेझेंट आहे. आणि ब्रेनचे दोन पार्ट आहेत, एक सेरेब्रल हेमिस्फिअर राईट अँड लेफ्ट असे, आणि त्याचे आणखी असंख्य पार्ट आहेत. जसं खालच्या लेवलला एक छोटीशी डायग्राम दाखवतोय बघा. अशा प्रकारचे एक डायग्राम आपण काढूया. दिस इज टाइप ऑफ ब्रेन. आपण काय घेऊया, दिस इज द कॉर्पस कॉलोजम. एक कॉर्पस कॉलोजम आहे. हा वरचा जो पोर्शन आहे हा ब्रेनचा, हा सेरेब्रम आहे. ओके, सेरेब्रमचे दोन पार्ट आहेत, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर दोन असतात. हे आहे कॉर्पस कॉलोजम. कॉर्पस कॉलोजमचं काम काय आहे की हे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर जे आहेत हे आपण समोरच्या म्हणजे लॅटरल साइडने पाहून राहिलो आणि हे अँटेरियर म्हणजे फ्रंट साइडने पाहून राहिलो. तर हे असे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर आहे, राईट आणि लेफ्ट. या दोघांना जोडण्याचं काम कॉर्पस कॉलोजमचं आहे. तर सो कॉर्पस कॉलोजम इट जॉईन टुगेदर बोथ राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. ओके, हा अॅनाटॉमिकल बँड आहे एक प्रकारचं कॉर्पस कॉलोजम. आणि कॉर्पस कॉलोजम मध्ये एक प्रकारचं कॉम्युशर म्हणजे पोकळी. ओके, एक प्रकारचा कोपरा आहे आणि हा जवळपास 10 सेंटीमीटर आहे. बघा ना, एक अशा प्रकारचा कोपरा जो 10 सेंटीमीटर लांब आहे सर्वात जास्त. ओके, दिस इज थॅलॅमस, दिस इज पिनियल बॉडी, दिस इज हायपोथॅलॅमस. ओके, नाउ खालच्या लेवलला बघा, हा पोर्शन जो आहे त्याला मिड ब्रेन म्हणतात. याच्या खालचा पोर्शन पॉन्स, याच्या खालचा पोर्शन मेडुला. ओके, आणि हा जो पोर्शन इकडे दिसतोय हा टोटल असा हा पोर्शन म्हणजे सेरेबेलम. शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पार्ट मध्ये हा येतो सेरेब्रम. फर्स्ट लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन and second largest part of the brain is cerebellum. Okay, so this is the all over the structure of the brain. Now we studied about the brain. Okay, so brain is a hollow organ. brain कसा आहे, hollow आहे. brain is a hollow organ. It contain cavity. ब्रेन एक हॉलो ऑर्गन आहे आणि यामध्ये कॅव्हिटीज असतात. कॅव्हिटी म्हणजे पोकड्या, एक पोकडी. ओके, आणि त्या कॅव्हिटीला ब्रेन मध्ये वेंट्रिकलचा शब्द म्हणतात. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड वेंट्रिकल. वेंट्रिकल्स. आता हे वेंट्रिकल्स कोणकोणते आहेत ब्रेन मध्ये ते आपण पाहणार आहोत. ओके, आपण वेंट्रिकल्स पाहणार आहोत. वेंट्रिकल्स पाहण्यासाठी एक छोटीशी मी तुम्हाला डायग्राम दाखवतोय बघा. आपण बघाशी ब्रेन काढला होता. ओके, कसं काहीतरी आपण ब्रेन काढला होता बघा. दिस इज कॉर्पस कॉलोजम आपण काढला होता. हा सेरेब्रम आला होता. हा मिड ब्रेन, पॉन्स, मेडुला. मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला. दिस इज पिनियल बॉडी, दिस इज हायपोथॅलॅमस, दिस इज थॅलॅमस, दिस इज कॉर्पस कॉलोजम, दिस इज सेरेब्रम आणि दिस इज सेरेबेलम. ओके, आता बघूया बघा. हे थॅलॅमस फॉर टी, त्यानंतर पिनियल बॉडी पीबी, त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस एच. सो थॅलॅमस, पिनियल बॉडी प्लस हायपोथॅलॅमस कलेक्टिव्हली कॉल्ड डायन्सेफेलॉन. DIEN, डायन्सेफेलॉन. ओके, ह्या तिन्ही गोष्टीला पकडून म्हणजे थॅलॅमस, पिनियल बॉडी आणि हायपोथॅलॅमस कलेक्टिव्हली कॉल्ड एज डायन्सेफेलॉन. दिस इज द पोर्शन ऑफ डायन्सेफेलॉन. ओके, त्याच्याच खाली बघा मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला आहे. दॅट इज M आणि मिड ब्रेन प्लस पॉन्स प्लस मेडुला
इक्वल याला पकड म्हणतात हाइंड ब्रेन, HIND, हाइंड ब्रेन. ओके, दिस इज कॉल्ड हाइंड ब्रेन आणि दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ब्रेन स्टेम. हा वरचा पोर्शन आहे, झाडाचा वरचा पोर्शन आहे, झाडाचे पानं फुलं वरचे आणि खालचा साईड जो आहे तो ब्रेन स्टेम. खाली झाडी लाकूड असतो ना एक प्रकारचा, त्या प्रकारे म्हणून याला ब्रेन स्टेम सुद्धा म्हणतात. बघूया आपण वेंट्रिकल्स पाहणार होतो. सो द कॅव्हिटी प्रेझेंट इन सेरेब्रम. ओके, सेरेब्रम म्हणजे वरचा पोर्शन, दोन हेमिस्फियर असतात. द कॅव्हिटी प्रेझेंट इन सेरेब्रम इज कॉल्ड एज लॅटरल वेंट्रिकल. लॅटरल वेंट्रिकल और पॅरासिल. और मध्ये सुद्धा नाव आहे पॅरासिल. ओके, सो सेरेब्रमच्या कॅव्हिटीला लॅटरल वेंट्रिकल असा शब्द वापरलेला आहे, लॅटरल वेंट्रिकल और पॅरासिल. आता डायन्सेफेलॉनची कॅव्हिटी पाहू आपण. द कॅव्हिटी ऑफ डायन्सेफेलॉन. आता डायन्सेफेलॉन मध्ये आपण सांगितलं की तीन पोर्शन येतात, त्यामध्ये आपण थॅलॅमस, पिनियल बॉडी आणि हायपोथॅलॅमस पाहिलं, त्यालाच आपण डायन्सेफेलॉन म्हणतोय. द कॅव्हिटी ऑफ डायन्सेफेलॉन इज कॉल्ड एज थर्ड वेंट्रिकल और डायासिल, DIACOL, डायासिल और डायोसिल, DIOCOEL. ओके, सो द कॅव्हिटी ऑफ डायन्सेफेलॉन इज कॉल्ड एज थर्ड वेंट्रिकल और डायासिल और डायोसिल. नेक्स्ट आपण हाइंड ब्रेनची कॅव्हिटी पाहणार आहोत. आता हाइंड ब्रेन मध्ये सुद्धा तीन पोर्शन असतात. आपण सांगितलंय मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला. ओके, सो मिड ब्रेन अँड पॉन्स मेडुला कलेक्टिव्हली कॉल्ड एज हाइंड ब्रेन. द कॅव्हिटी प्रेझेंट इन हाइंड ब्रेन, HIND, हाइंड BRAIN, ब्रेन इज कॉल्ड एज फोर्थ वेंट्रिकल. ओके, याला फोर्थ वेंट्रिकल असे म्हणतात. याचा आवारामध्ये सुद्धा नाव आहे. और इपिसिल और मेटासिल, EPICOEL, इपिसिल और मेटासिल, METACOEL. ओके, सो दिस इज द cavities of the brain. Now we studied about the covering of the brain. आता ब्रेन प्रत्येक अवयवाला किंवा प्रत्येक ऑर्गनला शरीरामध्ये एक प्रकारचे कव्हरिंग्स दिलेले आहेत, तसं ब्रेनला सुद्धा कव्हरिंग्स आहेत. ते कव्हरिंग आपण पाहणार. छोटीशी डायग्राम दाखवतोय बघा. बघा, आपण हा ब्रेनचा पोर्शन घेऊ. सेरेब्रम, मिड ब्रेन, पॉन्स, मेडुला आणि सेरेब्रम हा असा पोर्शन घ्यायचा. ओके, द आउटर मोस्ट लेअर. बघा, सर्वात वरची लेअर मी काढली आहे, आउटर मोस्ट लेअर. ओके, दिस आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड एज ड्युरा मॅटर. काय नाव आहे याचं? ड्युरा मॅटर, DM, ड्युरा मॅटर, DURAMATTER, ड्युरा मॅटर. या ड्युरा मॅटरचे दोन लेयर्स आहेत आणि त्या दोन लेयर्स मध्ये फायब्रस टिश्यूज, कनेक्टिव्ह टिश्यूज प्रेझेंट आहेत आणि ते काय काम करतात? शॉक ऍब्झॉर्बंटचं काम करतात. ज्यावेळेस मेंदूला आघात होतो त्यावेळेस तो आघात सहन करण्याचं काम या ड्युरा मॅटर मध्ये असणारे सेल्स, यामध्ये असणारं फ्लुइड ते शॉक ऍब्सॉर्ब करतो. ओके, दिस इज द आउटर मोस्ट लेअर, म्हणजे सर्वात बाहेरची आउटर मोस्ट लेअर आहे. त्याच्यानंतर मिडल लेअर आहे, मधातली लेअर आहे. हे बघा, दिस इज द मिडल लेअर. दिस इज द मिडल लेअर. या मिडल लेअरला आर्कनॉइड मॅटर म्हणतात, ARCHONOID, आर्कनॉइड मॅटर. ओके, सो दिस इज द मिडल लेअर ऑफ द ब्रेन. अँड थर्ड अँड इनरमोस्ट लेअर, म्हणजे या ब्रेनला एकदम चिटकून आहे ती इनरमोस्ट लेअरला पाया मॅटर असं म्हणतात. ओके, पाया मॅटर. दिस इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द ब्रेन, एकदम ब्रेनला चिटकून आहे. सो दिस इज द कव्हरिंग ऑफ द ब्रेन. ब्रेनची कव्हरिंग आहे.
covering or layer of brain. Number 1 outer आहे dura matter. Further to it contain 2 layers. त्याच्यानंतर आहे मिडल लेअरला अर्कोनाइड मॅटर म्हणतात. ARCHONOID अर्कोनाइड मॅटर. ओके. त्याच्यानंतर इनर मोस्ट लेअर आहे थर्ड इनर, आणि इनर लेअरला पाया मॅटर्स म्हणतात. ओके, पाया मॅटर. ओके, सो दिस इज द कवरिंग ऑफ द ब्रेन. ओके मित्रांनो, ब्रेन खूप महत्वाचा पार्ट आहे. ज्यावेळेस हायपरटेन्शन होतं, उच्च रक्तदाब होतो, तो उच्च रक्तदाबामध्ये काय होतं की जो नॉर्मल ब्लड प्रेशर आहे शरीराचा 120/70 120/70 हा नॉर्मल ब्लड प्रेशर आहे शरीराचा. ज्यावेळेस शरीराचं रक्तदाब वाढत असतो तर या ब्रेन मध्ये असणाऱ्या ज्या कॅपिलरीज आहेत, ज्या म्हणजे केशवाहिन्या आहेत लहान लहान, त्या केशवाहिन्यांचं सुद्धा प्रेशर वाढत असतं. आणि एक वेळ अशी असते की ते केशवाहिन्या त्याचं प्रेशर झेलू शकत नाही आणि ते केशवाहिन्या ब्रेक होतात, तुटतात आणि या मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. त्याला आपण ब्रेन हेमरेज म्हणतो. सो दिस इज द इम्पॉर्टंट टॉपिक, ब्रेन हेमरेज. नाउ वी स्टॉप हियर and next lecture will be continue. Okay, thank you.